नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, 2025 मधला स्वामी समर्थांचा हा आपल्या सर्वात महत्त्वाचा आणि मोठा व्हिडिओ असणार आहे. कारण आज आपण जाणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या मठात. अर्थात आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे डायरेक्ट अक्कलकोटला. चला तर आज मी आता दादर स्टेशनला आहे आणि आपली 11 वाजता बरोबर चेन्नई एक्सप्रेस येणार आणि ह्या एक्सप्रेसमधून आपण जाणार आहोत डायरेक्ट अक्कलकोट दर्शनाला. चला माझ्या बरोबर अक्कलकोटला जाऊया आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहून अक्कलकोट मधला स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला विसरू नका. चला मित्रांनो, आता आपली चेन्नई एक्सप्रेस ट्रेन आलेली आहे आणि आपण दादर वरून आता अक्कलकोट साठी आपण चेन्नई एक्सप्रेस मधून प्रवास करणार आहोत. थोड्याच वेळात भेटूया आपण ट्रेन मध्ये. चेन्नई एक्सप्रेस आलेली आहे आणि आपण अक्कलकोट साठी या गाडीतून आता प्रवास करतो. आपला डब्बा आहे B2. सो फायनली आपली ट्रेन आता भेटलेली आहे आणि आपण आता दादर सोडून पुढे निघालेलो आहोत अक्कलकोट साठी. आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे, समोरच्या साईडला बसलाय. सो आता भेटूया आपण डायरेक्ट सकाळी. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. शुभ सकाळ मित्रांनो. तर सकाळचे वाजले 7 आणि आता आपण पोचलो सोलापूरला. थोड्याच वेळात आपण पोचू अक्कलकोटला. सो गुड मॉर्निंग. अक्कलकोट नगरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. बरोबर ही ट्रेन मित्रांनो 7:30 वाजता अक्कलकोटला पोहोचली आणि आता आपण जाणार आहोत अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनाला. मित्रांनो, आपण पहिल्यांदाच अक्कलकोटला आलोय. त्याच्या आधी कधी येणं झालं नव्हतं. मित्रांनो, अक्कलकोट स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला अशा ह्या टमटम दिसतील ज्या आपल्याला अक्कलकोट पर्यंत पोहोचवतील. चलो आता आपण जाऊया अक्कलकोट मंदिराकडे. आणि आपण अक्कलकोट स्टेशन वरून बाहेर आले. 40 रुपये आपण आता टमटम पकडलं आणि अक्कलकोटला एसटी पण होती. एसटी पण आली आहे बघा. अरे भारी झाला असतो, त्यात मजा आली असते. फायनली आम्ही अक्कलकोट मध्ये पोहोचलो. माझ्यासोबत आहे माझा मित्र नितीन. आम्ही काल रात्री निघालो, ट्रेन पकडली. ट्रेन पकडून आपण चेन्नई एक्सप्रेस पकडली होती. चेन्नई एक्सप्रेस पकडून रात्रीची वेळ होती म्हणून आपल्याला फारसं शूट करता नाही आलं आणि सकाळी आपण अक्कलकोटला उतरलो आणि फायनली आपण आता एक रूम घेतली होती. मंदिराच्या समोरच एक रूम आहे. 400 रुपीज त्याचं भाडं होतं आणि 400 रुपीजमध्ये तुम्हाला आंघोळीची, बाथरूमची वगैरे सगळी सोय होती. आता आम्ही इथून पुढे आता अक्कलकोट मंदिरात निघालो आहोत. चला आता मंदिरात जाऊया आणि श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया. तुला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चल सो फायनली आपण मित्रांनो आता अक्कलकोट मध्ये पोहोचलेलो आहोत आणि अक्कलकोट मधून आता आपण हा बाजारपेठेतून मंदिराकडे निघालो आहोत. तुम्ही बघाल मंदिराच्या आजूबाजूला अशी खूप सारी नाश्त्याची दुकानं दिसतील आणि इकडचा जो फेमस पदार्थ आहे मित्रांनो तो म्हणजे डोसा आणि मेंदूवडा. हा पदार्थ इकडे खूप फेमस आहे कारण सगळ्या स्टॉल वरती तुम्हाला एकच पदार्थ जास्त भेटेल. हा, कुठून आलात? बारामती. तर बारामतीवरून पण आलेले आहेत आणि आता आपण आतमध्ये जातोय.
काय टाकलंय? मित्रांनो, फायनली आता ह्या वाहन तळाच्या समोर आपल्याला अक्कलकोट स्वामी समर्थांचं मंदिर आहे. त्या मंदिराकडे आपण चाललेलो आहोत. चला. मध्ये आलेलो आहोत आणि आता स्वामींच्या दर्शनाला ताट घेतलं. ताटामध्ये केळ आहे, हार आहे आणि इकडे काही पेढे पण आहे. फायनली आता आपण मंदिरात निघालोय. समोरच मंदिर आहे. खूप सारी गर्दी आहे. चल.
अक्कलकोट मध्ये आम्ही पोहोचलो. मंदिरात खूप गर्दी होती, त्यामुळे तिकडे काय आपल्याला शूट करायला नाही भेटलं. मंदिराच्या बाहेरच्या गाभाऱ्यात तुम्हाला हा परिसर दाखवतो. खूप सारी गर्दी आहे आणि समोरच बघा रुद्राक्षांच्या माळांनी स्वामींचं फोटो बनवलेलं दिसत आहे. या साईडला बघा मंदिर आहे. खूप सारी गर्दी, आज संडे आहे. काका नमस्कार. किती वर्ष झाली दुकान आहे? कमीत कमी 10 वर्ष झालं. 10 वर्ष. आणि हे स्वामींचं मूळ स्थान आहे? हो हो, नमस्कार. अक्कलकोट स्वामी समर्थ. स्वामी. अच्छा, काय काय सांगाल स्वामींबद्दल 2 शब्द? काय जे मनाने जो करते ना त्याच्यासाठी तर खूप छान आहे. त्यांचं ते वाक्यच आहे, घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून. अच्छा, ते खूप हे आहे. कधी पण आम्ही त्यांच्या याच्यावर विश्वास ठेवून चालायचं. अच्छा, तो कधी पण कमी करू देत नाही. अच्छा. धन्यवाद. नमस्कार काका. माझ्या मित्राला
सो फायनली आपण मंदिरात गेलो, स्वामींचं दर्शन घेतलं. खूप गर्दी होती, त्यामुळे तिकडे काही फोटोशूट करायला किंवा व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं. तरी पण जे काही करता आलं ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच. आणि आता आपण आहोत अन्नक्षेत्र आणि पार्किंग. फायनली आपण मंदिरात आलो आणि ह्या दादाच्या दुकानातून आपण पेढे. काय नाव दादा तुझं? विशाल जाधव. विशाल जाधव. आणि छान आहे पेढे, टेस्ट पण छान आहे. हे बघा, इकडून आपण मस्त असे पेढे वगैरे घेतले आहेत. कधी आलात तर दादाच्या दुकानाला नक्की भेट द्या. आपण आता प्रसादाच्या लाईन मध्ये आहोत. इकडून आपल्याला ताट भेटलंय आणि ह्या ताटामध्ये आपण आता प्रसाद घेऊन पुढे जाणार आहोत. चला प्रसाद घेऊया. खूप गर्दी आहे मित्रांनो आज संडेमुळे, बघू शकता. एकदम शिस्तीत चाललेलं आहे सगळं. स्वामी समर्थ. ह्या साईडला फायनली मित्रांनो आपण आता प्रसाद घेतलाय आणि प्रसाद घेऊन आता आपण मंदिराच्या बाहेर निघालो आहोत. आता थोड्याच वेळात आपण खंडोबा मंदिर आणि पुढे दुसऱ्या एका मंदिराला भेट देणार आहोत. चला. पण आता अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि समाधी मंदिरसाठी आपण बाहेर आलो आणि इकडून एक टमटम पकडला आणि ह्या टमटमने आपण आता आलो आहोत समाधी मंदिराच्या इकडे. हे बघा, इकडेच समोर आपल्याला आता जायचं आहे स्वामी समर्थ समाधी मठ. इकडेच तुम्हाला बस स्टॉप म्हणजे बस स्टँड आणि खंडोबा मंदिर सुद्धा तुम्हाला इकडे आजूबाजूला पाहायला मिळेल. चला आता आपण जाऊया स्वामी समर्थ समाधी मठामध्ये. चल, लांब आहे वाटतं रे. आलं का?
स्वामी समर्थ महाराज समाधी मठात आहोत आणि या समाधी मठाचं आपण आता दर्शन घेतलेलं आहे. खूप सुंदर मठ आहे आणि इकडचं वातावरण अतिशय शांत आणि एकदम प्रसन्न असं आहे. थोडंसं आपल्या मंदिरापासून थोडंसं लांब आहे. इकडे तुम्ही रिक्षाने आलात तर तुम्हाला 20 रुपीज पर पर्सन सीट याप्रमाणे आणून सोडतात आणि ह्याच्या बाजूला तुम्हाला बस स्टँड पण आहे आणि खंडोबा मंदिर पण आहे. ते आपण आता पुढे पाहणार आहोत. समाधी मठाचं दर्शन घेऊन आपण आता श्री खंडोबा मंदिरात निघालो. 5 मिनिटाचं अंतर चालून आला तुम्हाला इकडे समोर असं आहे हे बघा. चला आपण खंडोबा मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. एअरपोर्ट सदानंदाचा एअरपोर्ट. आता आपण अक्कलकोट मध्ये आहोत आणि मागासपासून मी यांना खूप सारे पुस्तकांचं दुकान शोधत होतो जिकडे मला गुरुचरित्र पारायण आणि गुरुचरित्र अमृतसरचं पुस्तक हवं होतं. तर मला एक दुकान असं सापडलंय. आपण त्या दुकानात जाऊया आणि बघूया कोणकोणती पुस्तकं आहेत. त्या दादाचं हे दुकान आहे काय ना? हा हे शिवाजी महाराजचं दुकान आहे आपलं. हा 3 नंबरचं दुकान आहे. मेन गेट एक्झॅक्ट गेटला 3 नंबरचं दुकान आहे. हे शिवाजी महाराजचं दुकान आहे. हा आणि आपल्या इथे पूजा साहित्य वगैरे समजा प्रकारचं पूजा साहित्य भेटतं. स्वामींचं हा बेसन लाडू नारळ हार वगैरे समजा भेटतं. हम्म. असे ताजे प्रकारचे पेढे वगैरे भेटतात. शॉली वगैरे स्वामींचे शॉली भेटतात. टोपी भेटतात. पुस्तक वगैरे स्वामींचे कुठले पाहिजे ते समजे ग्रंथ पुस्तक वगैरे भेटतात. स्वामींचे लोड वगैरे भेटतात. आणि अशा प्रकारचे कोणच्या आवडायचे त्याच्यामध्ये तुम्हाला फोटो वगैरे भेटतात. माळा वगैरे आहेत आपल्याकडे. समजा प्रकारचे मूर्ती वगैरे आहेत स्वामींचे. जरा मूर्त्या सांग ना. मूर्त्यांमध्ये काय काय आहे?
साहेब इथं मोठ्या मार्बलच्या आहेत, पित्तळमध्ये आहेत, ऍक्युरेट फोटोमध्ये आहेत, असे मोठे मूर्ती आहेत, चांगल्या क्वालिटीच्या जणांच्या मूर्ती आहेत साहेब आपल्याकडे. स्वामींचे पेटे वगैरे आहेत, समजा काय नाही ते भेटत आहे. मोतीमाळा वगैरे आहेत आपल्याकडे छान छान हे आहेत. आणि रुद्राक्ष आहेत स्वामींचे हार वगैरे आहेत गळ्यात घालायचे, किचन वगैरे, उदबत्त्या स्वामींच्या एक प्रकारच्या उदबत्त्या वगैरे भेटतात, हिना अत्तर वगैरे भेटतं बघा. समध्या प्रकारच्या उदबत्त्या वगैरे आहेत साहेब. आणि हे दुकान कुठे आपलं? आपलं एक्झॅक्ट जे मंदिर आहे ना हा. ते 3 नंबरचं दुकान आहे. 3 नंबर. शिवाजी महाराजचं दुकान आहे मेन आपलं. गवळीचं दुकान कुठेही म्हणलंय कोणी सांगतं दादा. इथं काय पाहिजे ते तुम्हाला रूम वगैरे आहेत आपल्या अवेलेबल आहेत. समजा व्यवस्थित तुमचं सोय होईल. गाडी वगैरे पाहिजे असेल तर गाडी बी भेटेल आपल्याकडे. समजा प्रकारची व्यवस्थित तुमची सोय होईल दादा. बरोबर, ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार.